धीरज परदेशी कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत द्या, नगरसेवक बाळासाहेब बोराटेंची मागणी। महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे आली आहे। नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी एनर्जी ई स्मार्ट कंपनीच्या ठेकेदारांनी धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। धीरज परदेशी यांचे वडील कचरूसिंग परदेशी हे देखील महानगरपालिकेच्या सेवेत होते। सध्या ते आपल्या नोकरीसाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत। या पार्श्वभूमीवर धीरज यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेमध्ये नोकरी देण्यात यावी अशी मागणी ही नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे। धीरज परदेशी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे। आता या मागणीवर महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंपनीकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार धीरज सिंग कचरूसिंग परदेशी यांची जी हत्या झाली, त्या हत्येमध्ये जे आरोपी होते त्यांना पोलिसांनी आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे। त्यांची जी हत्या त्याच्यामुळं त्यांची जी हत्या झाली त्याच्यामुळं ते कचरूसिंग परदेशी, चतुरसिंग परदेशी, भाऊ परदेशी यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या घराची निश्चितच वाताहत झालेली आहे। कारण हा मुलगा कमवता होता। माझं या ठिकाणी प्रशासनाला एवढंच सांगणं आहे आयुक्तांना की कोविडमध्ये ज्या पद्धतीने राज्य शासनाकडनं 50 लाख रुपये जो ऑन ड्युटी निधन झाला आहे त्याला 50 लाख रुपये मदत केलेली आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जो कॉन्ट्रॅक्टर आहे एनर्जी स्मार्ट कंपनीचा जो ठेकेदार आहे त्याला 50 लाख रुपये देण्याची याला विनंती करावी। कारण जेणेकरून त्याचा येणारा काळ आर्थिक जी चुनचुन त्याच्या परिवाराला लागणार आहे त्याच्यातून ती भरून निघणार आहे। त्याचप्रमाणे त्याच्या वडिलांनी पण, त्याचे वडील पण 92-93ला महानगरपालिकेमध्ये मंथली बेसिसवर सर्व्हिसला होते। त्यावेळेस मीच त्यांना लावलं होतं। त्यावेळेस त्याच्यावर काही त्यांचे दिवस न भरल्यामुळे ते हायकोर्टात गेले होते। हायकोर्टातून महानगरपालिकेने अपील केल्यामुळे ते परत सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा आता विषय पेंडिंग आहे। आमचं आयुक्तांना एक म्हणणं आहे की तिथं तुम्ही आता अपीलात न जाता त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या, एकतर त्याच्या मिसेसला करून घ्या किंवा त्याच्या परिवारातल्या कोणालाही, की जेणेकरून त्यांचा परिवार पुढं सुरळीत चालला पाहिजे। त्या पद्धतीने त्यांना एक नोकरी द्यावी आणि त्या नोकरीतून सामावून घेतलं तर निदान त्यांची जी विवंचना आहे घरची आर्थिक विवंचना त्याच्यातून बाहेर पडण्यास निश्चितच मदत होईल। त्यांचा तरुण मुलगा गेलेला आहे त्याच्यामुळे ते काही दुःखातून बाहेर पडणार नाहीत। पण काही गोष्टी अशा आहेत की आर्थिक विवंचना पुढं काही दिवसांनी भासणार आहे, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 10 दिवसांनी या गोष्टी अडचण जाणवणार आहे। तर आमच्या आयुक्तांना म्हणणं आहे की तुम्ही पुढं अपिलात न जाता त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या मिसेसला नोकरी द्या, ही आमची मागणी आहे आमच्या पक्षाच्या वतीने। आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे निवेदन देणार आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर घालणार आहे की या अशी गोष्ट आहे आणि त्याच्यातून आम्हाला या परदेशी परिवाराला मोठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे नोकरी देण्यासाठी प्रयत्न करून द्यावे।